आत्ता आपण इथे श्लोक 5 आणि 6 यांचा एकत्र विचार करणार आहोत. श्लोक 5वा. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणी दशैकंच पंचचेंद्रियगोचराः. श्लोक 6वा. इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. अर्थ: सूक्ष्म पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त दशेंद्रिय, एक मन, इंद्रियांचे 5 विषय म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांचे व 5 कर्मेंद्रियांचे असे एकूण 10 विषय, इच्छा द्वेष सुख दुःख समुदाय चेतना व धृती हे संक्षेपतः सविकार क्षेत्र सांगितलेले आहे. विवरण. क्षेत्र कशाला म्हणायचे हे भगवान श्रीकृष्णाने वरील 2 श्लोकात स्पष्ट केले आहे. पंचमहाभूतांमध्ये असणारा अहंकार म्हणजेच मीपणा, त्यांच्यात असलेला ज्ञानाचा साठा म्हणजे बुद्धी, बुध म्हणजे ज्ञान, धी म्हणजे साठा, या पंचमहाभूतांना अहंकार आहे. ते आपापल्या गुणानुसार स्वतंत्रपणे वागत असतात. ही 5 महाभूते, अहंकार व बुद्धी ज्याने एकत्र आणली व काही एक वस्तू निर्माण केली, ती शक्ती म्हणजेच प्रकृती, प्रकर्षाने तयार केलेली कृती म्हणून ती प्रकृती. पंचमहाभूते, अहंकार व बुद्धी अव्यक्त आहेत. त्यांना एकत्र आणणारी शक्तीसुद्धा अव्यक्तच आहे. ती ही मूळ प्रकृती अव्यक्त या नावाने ओळखली जाते आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा जिला प्रकृती म्हणतात ती अव्यक्तच आहे. मात्र तिचे परिणाम आपल्याला दिसतात, अनुभवाला येतात. उदाहरणार्थ स्थूल, बारीक, थंड, गरम अशा प्रकृतीच्या अनेक व्यक्ती आहेत आणि त्यांची प्रत्येकाची प्रकृती अगदी भिन्न भिन्न असते. याच मूल प्रकृतीपासून म्हणजे अव्यक्तापासून 10 इंद्रिय तयार होतात. कान, नाक, त्वचा, नेत्र, रसना ही 5 ज्ञानेंद्रिय असून त्यांचे पासून निश्चित प्रकारचे ज्ञान प्राप्त होते. यांचे बरोबरच 5 कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, तोंड, उपस्थ व गुद यांचे द्वारा काम करणे, चालणे, खाणे, बोलणे व वंशवृद्धी आणि मलविसर्जन ही कार्ये होत असतात. 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय यांना जोडण्याचे व त्यांच्यावर ताबा ठेवून त्यांच्याकडून योग्य ती कामे करून घेण्याचे कार्य मन करते. मन विचार करणारे आहे. बुद्धी म्हणजे ज्ञानाचा साठा. मन हे अहंकार व बुद्धी यांच्यामध्ये राहून बळावते. ज्ञानदेव म्हणतात त्याला उगाचच मन असे नाव दिले आहे, पण खरे पाहता त्याला साकार कल्पना म्हणणेच शोभून दिसते. याचे योगाने परब्रह्म वस्तूला जीवदशा प्राप्त झाली आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. सावेव म्हणजे मूर्तिमंत. मन इच्छा वाढवते, आशा प्रबळ करते, इंद्रियांना विषयांमध्ये ढकलते, नुसत्या संकल्पाने सृष्टीची घडामोड करते, अनेक मनोराज्य रचते, मोडून सुद्धा टाकते. ते बुद्धीचे व निश्चयाचे दार बंद करून त्यांना कोंडून ठेवते. ते प्रत्येक क्रियेचे मूळ असते. याचे मुळेच इच्छा ही बलवान होते. त्याचा अहंकाराशी नित्य झगडा चालू असतो. याचे मूळ द्वैतभाव म्हणजे मी तूपणा निर्माण करते. असे हे मन आहे. पंचचेंद्रिय गोचरा. पंच म्हणजे 5 विषय, गोचर गो म्हणजे इंद्रिय, चर म्हणजे चालणारे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे अनुक्रमे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक या 5 ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. ती ज्ञान या विषयाकडे लवकर धाव घेतात. उदाहरणार्थ कान अगदी दूरचा शब्द किंवा ध्वनी तत्परतेने ऐकतो. वेगवेगळ्या पदार्थाचे स्पर्श त्वचा ओळखते. विविध गोष्टी पाहणे हे काम डोळ्याचे, तर जीभ चांगले वाईट, गोड, तिखट, खारट इत्यादी चवी ओळखण्यात अगदी तत्पर. नाक तर विविध वस्तूंचे, पदार्थांचे वास घेते आणि ओळखते. या सर्वांमध्ये ही इंद्रिय भेद करण्यातही तत्पर असतात.
यांचे प्रमाणे 5 कर्मेंद्रिय सतत आपापले काम नित्य करीत असतात. यांच्या आधाराने सर्व बाह्यक्रिया घडतात. या सर्व ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांचे जोडीला इच्छा असतेच. मनामध्ये इच्छा असल्याखेरीज क्रिया घडत नाही. पण याच इच्छेमुळे राग द्वेष सुख दुःखही निर्माण होत राहतात. इच्छा पूर्ण झाली तर सुख प्राप्त होते आणि नाही झाली तर दुःख. न होता मनास सारिखे दुःख मोठे, असे समर्थांनी आपल्याला सांगूनच ठेवलेले आहे. शिवाय आपली इच्छा पूर्ण न होता दुसऱ्या कोणाची इच्छा पूर्ण झाली तर त्याबद्दल माणसाला द्वेष वाटतो. इंद्रियांना सुख देणाऱ्या गोष्टीबद्दल प्रेम वाटते. एखादी गोष्ट ऐकल्याने किंवा मागे घडून गेलेली गोष्ट आठवल्याने म्हणजे स्मरण झाल्याने वृत्तीला जी चेतना मिळते ती इच्छा. जिचे नादी लागून बुद्धी वेडावून जाते व याच वृत्तीमुळे विषयावर प्रेम जडते, त्याचे बद्दल आसक्ती वाटत राहते. अशी वृत्ती म्हणजेच इच्छा. विषयांचे सुख हे क्षणिक असते आणि परिणामी ते दुःखदायी सुद्धा असते. ज्ञानदेवच खऱ्या सुखाची व्याख्या सांगतात. ज्याची प्राप्ती झाली असता जीवाला आत्मलाभ होतो अशी स्थिती म्हणजे सुख. आणि अशा अवस्थेच्या अभावी चालू असलेला जीवनक्रम म्हणजेच दुःख. संघात म्हणजे पूर्णपणे एकत्र येऊन बनलेला एक गोळा. आपले शरीर हा एक संघात आहे. यामध्ये अस्थि, मांस, स्नायू, मज्जा, रस, रक्त या 6 धातूंचे एकत्रीकरण केलेले आहे. असे शरीर म्हणजे जड शरीर. या शरीराकडून कार्य करवून घेणारी शक्ती म्हणजे चेतना. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, तिये नाम पंडुसुत चेतना येथे. या चेतनेमुळेच नखापासून केसापर्यंत सतत चैतन्य खेळत राहते. ही चेतना देहाचे 3ही अवस्थेमध्ये बदलत नाही. 3 अवस्था म्हणजे बाल्य, तारुण्य आणि वृद्धापन. हिच्या योगाने मन बुद्धी जिवंत, टवटवीत व कार्यरत राहतात. आणि ही जड व चेतन वस्तूत म्हणजे स्थावर जंगमात सारखीच व्याप्त असते. हिच्या अस्तित्वाने जड शरीर सजीव राहते. धृती धरून ठेवण्याची शक्ती. धृती म्हणजे धारणा किंवा धैर्य. एखादा निश्चित विचार म्हणजे धारणा. विठ्ठलच तारेल किंवा मारेल अशी तुकोबांची धारणा होती. ज्ञानदेव सांगतात, पंचमहाभूतांचे आपापसात वैर आहे. एक दुसऱ्याचा नाश करण्यासाठी अगदी टपलेले आहे. पण ही 5ही भूते प्राणीमात्रांचे देहात एकोप्याने नांदतात व आपापल्या गुणांनी दुसऱ्याचे पोषण होईल असे सहकार्य सुद्धा करत असतात. अशी अभूतपूर्व मैत्री ज्याचे धैर्याचे सामर्थ्यावर होते ती धृती. धृती म्हणजे चिकाटी असाही एक अर्थ सांगितला जातो. कारण कोणत्याही कामात चिकाटी नसेल तर तेथे धैर्य उत्पन्न होऊ शकत नाही. मात्र चिकाटी असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी माणूस आवश्यक ते धैर्य पण दाखवतोच. चिकाटी हा मूलभूत गुण आहे. द्वेष, सुख, दुःख हे विकार आहेत. इतर सर्व गोष्टी मूलतत्वे आहेत. या सर्वांपासून हे क्षेत्र तयार होते असे भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगत आहेत. तसेच या देहामध्ये माणसाचे कर्मानुसार पापपुण्याचे पीक येते. म्हणूनही ह्याला क्षेत्र असे म्हणतात. या क्षेत्राच्या वर्णनानंतर भगवंत अर्जुनाला ज्ञानाचे रूप सांगणार आहेत. ते पुढील श्लोकातून पाहू. इथे आपण थांबूया.